रात्रीचे 2 आहेत. माझे मिस्टर बघा छानपैकी रेडी झालेले आहेत. तर मी पण एकदम छानपैकी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर एवढ्या रात्रीच्या आम्ही कुठे चाललो आहे ते पण असं नटून थटून. तर आम्ही चाललो आहे आमच्या कुलदैवतांच्या दर्शनाला श्री क्षेत्र जेजुरीला. तर पुढील मजा बघण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि फायनली आम्ही घरातून निघलो आहे. बघा बाबू वगैरे झोपले, तिकडे आमचे किशा दिदी वगैरे झोपलेत आणि आपल्या बस आलेल्या आहेत. बघू शकता 2 बस रात्रीचे 2:30 वाजले आणि आम्ही निघालो जेजुरीसाठी. ची बस झाली, निघाली. बसची पूजा वगैरे झाली, हार वगैरे घातले जे बसला, आपल्या नारळ वगैरे फोडलं आहे छानपैकी. आणि चला आता बसमध्ये आपण एंट्री करूया. फायनली आपण बसमध्ये एंट्री करतो आहोत. बघू शकता आपली सगळी भाऊबंद मंडळी, ही सगळी आपली भाऊबंद मंडळी. आपण चाललो जेजुरीसाठी. चला असू द्या चंगू मंगू. फायनली आमची बस सुटलेली आहे 3:15 वाजता. चला एलकोट एलकोट सदानंदाचा गणपती बाप्पा. आणि मस्त आम्ही पोचलो आहोत 5:30च्या सुमारास. बघू शकता तळेगावला आणि सर्व आमची भाऊबंद मंडळी चाय प्यायला थांबली आहे. आणि बघा आम्ही घरूनच बनवून आणलेला आहे चाय. आणि फायनली आम्ही 8 वाजता पोचलो आहोत जेजुरीला. आमच्या बस लागलेल्या आहेत पाठीमागे, बघू शकता तुम्ही तिकडे. आणि आम्ही सर्व यांचे कपडे वगैरे चेंज करून चंगू मंगूचे आमचे. आणि आम्ही आता निघालो आहोत गडाकडे, गडाकडे जेजुरी दर्शनाला. अशा प्रकारे 8 वाजता आम्ही चालायची सुरुवात केलेली आहे. मी आणि रुचिता आम्ही दोघींनी मॅचिंग केलेली आहे. गळ्यातले परत साडी पूर्ण मॅचिंग केलेली आहे. आम्ही हेअरस्टाईल पण सेम केलेली आहे. पाठीमागे जे फ्लॉवर्स लावलेत ते पण मॅचिंग लावलेलं आहे. तर पुढे व्हिडिओ बघत राहा. ह्या दोघांनी पण मॅचिंग केलेली आहे, माझे मिस्टर आणि भाऊ आणि आमचे दोन्ही बाळ. हाय हाय हाय. अशा प्रकारे आता आम्ही मेन बाजारमध्ये एंट्री करत आहोत. आम्ही छानपैकी गजरे घेत आहोत. हे बघा या मेन बाजारातून आता आम्ही पुढे जेजुरी गडावर चढायला सुरुवात करणार आहोत. आणि बघू शकता मेन मार्केटला आम्ही लागलोय. आणि पुढे थोड्या वेळात मंदिराच्या पायथ्याशी जाऊन मंदिर सुरुवात करायला चालू करू. की अंजीर, पेरू, भंडारा, स्वीट अशी वेगवेगळी दुकानं लागलेली आहेत. बघा शांती देवाला भंडारा घेतलेला आहे. आपण मुख्य प्रवेशद्वारावरती पोहोचलेलो आहोत. आणि बघा हातात भंडारा घेऊन एलकोट एलकोट जय मल्हार फॅमिली पुढे गेलेली आहे. तर बघा पुढची जर्नी. तर जेजुरीला गेल्यावरती एक प्रथा आहे, ती म्हणजे सगळ्यात पहिले म्हाळसादेवी यांचं दर्शन घेतलं जातं, ज्या आपल्या खंडेरायांच्या पत्नी होत्या. तर मी आज जाऊन तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये दाखवतच आहे. तर बघा इथे पण खूप गर्दी होती. आत गेल्यानंतर बघितलं तर इथे म्हाळसादेवींचं दर्शन होतं. आणि तिथे आपले खंडोबाराया पण ठेवलेले आहेत, त्यांनी त्यांची प्रतिमूर्ती ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही छानपैकी दर्शन घेतलं आणि मग पुढील प्रवासाला सुरुवात केली. रविवार असल्यामुळे सगळीकडे गर्दी होती. आणि तुम्ही बघू शकता सकाळच्या 8 वाजता 8-8:30च्या सुमारास एवढी गर्दी होती. आणि एक चांगलं केलेलं आहे जेजुरी गडावरती, ऊन नको लागायला म्हणून सगळीकडे ताडपत्री टाकलेले आहेत, म्हणजे वरून आपल्याला उन्हाच्या झळा लागत नाहीत. आणि ठिकठिकाणी फोटोग्राफर्स होते. मस्तपैकी छानपैकी बांगड्यांची दुकानं, स्वीटची दुकानं, परत फ्रेश एकदम अंजीर आणि ठिकठिकाणी गोंधळ करण्यासाठी एक प्रकारचे पंडित बसलेले होते. आई बघा वेगवेगळ्या प्रकारची मिठाई होती. अशा प्रकारे अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपण मुख्य प्रवेशद्वारावरती पोहोचलेलो आहोत. तर पुढची मजा बघत राहा.
अशा प्रकारे फायनली आपण बाप्पाजवळ पोहोचलेलो आहोत. एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं, एकदम छान. थोडी गर्दी होती रविवार असल्यामुळे, पण त्यामुळे पण मजा येत होती एकदम. खंडोबाला हळद प्रिय असल्यामुळे भंडारा म्हणू शकता, भंडारा आवडीचा असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला सगळं पिवळं पिवळं झालेलं दिसेल. इवन लाद्या पण बघा, खालची फ्लोरिंग पूर्ण हळदीने पिवळी झालेली आहे. क्रिशा पण खूप मजा करत होते, इकडे तिकडे धावत होते. आणि बाहेरला भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही 200 रुपये देऊन पर पर्सन VIP पासचा घेतला आहे दर्शन. हे बघा, आम्ही आमच्या लहान मुलांमुळे आम्ही VIP पासचा दर्शन घेतलेलं आहे. VIP लाईनमध्ये अवघ्या 10 मिनटामध्ये आमचं सरासरी दर्शन झालं. आणि नॉर्मल लाईनमध्ये म्हणजे मोफत दर्शनासाठी 3.5 ते 4 तास गेले असते अंदाजे. बाळ असल्यामुळे आम्ही हा मार्ग निवडला, नाहीतर आम्हीसुद्धा नॉर्मल दर्शनच घेण्यासाठी गेलो होतो. आणि बघा, पुढे बघालच तुम्ही गाभाऱ्याजवळ देवाच्या गेलेलो आहोत आम्ही. जय मल्हार. गाभाऱ्यात प्रवेश करता समोर खंडोबा दिसले, जे घोड्यावरती बसले होते. आतमधला परिसर एकदम शांत होता आणि दगडी बांधकामुळे एकदम आतमध्ये एवढी गर्दी असून सुद्धा एकदम थंडपणा जाणवत होता. आणि समोरच हे बघा, आम्हाला आमचे कुलदैवत दिसले. लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही गेलो होतो. लग्नाला 5 वर्ष होती, पण 5 वर्षात आत्ता तो योग आला. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गडावरती ज्या माळसादेवी आहेत तिथे दर्शनासाठी गेलो. दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही दोघांनी देवावरती भंडारा उधळला. आणि पुढे जाऊन मी आणि रुचिताने आम्ही दोघींनी दीपमाळीसाठी जिथे तेल वाहिलं जातं तिथे जाऊन तेल अर्पण केलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर बघू शकता आम्ही सर्व बसले थोडंसं खायला, पुरणपोळी वगैरे. आणि पुरणपोळी खायला हा बघा, हा काय व्ह्यू आहे. वा, हर महादेव. आनंदीचा उदय उदय. आणि ताटात जे दिसत आहेत ते आमचे कुलदैवत आहेत, जे आमच्या गावामध्ये असतात. तर त्यांना आपण आज जेजुरीला घेऊन आलो. देवाचा अभिषेक झालेला आहे आणि आता आम्ही प्रदक्षिणासाठी चाललेलो आहोत. तेव्हा आमचे देव प्रार्थना घेतलेले आहेत आणि आता प्रदक्षिणा चालू करतो आम्ही. आणि हा आपला खंडोबाचा देवस्थान, आमचं कुलदैवत. बघा, ही आमची सर्व भाऊबंद मंडळी प्रदक्षिणासाठी आलेली आहेत. बघू शकता इकडं फार सर्व आमची भाऊबंद मंडळी आहेत. आमची प्रदक्षिणा, आमची सर्व भाऊबंद मंडळी. अशा प्रकारे देवाला डोक्यावरती घेऊन प्रत्येकाने फेरीने पूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. आणि हा अनुभव एकदम अविस्मरणीय आणि खूप सुंदर होता. तर छानपैकी देवाचं दर्शन घेऊन, देवांचं पूर्ण एक फेरी मारून आम्ही आता बाहेर जातोय. बाहेर गेल्यावर काय मजा करणार आहोत, कशी शॉपिंग करणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या सगळ्यामध्ये क्रिशूने खूप मजा केली. पूर्ण रस्ताभर तो त्याचा जो ताशा आहे तो वाजवत फिरत होता आणि खूप धमाल करत होता. इथे आपल्या घरच्या देवांचं पूजन करून गोंधळाला सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी आम्ही दोघंजण जोडीने देवाच्या पाया पडत आहोत, देवाचं दर्शन घेत आहोत.
गोंधळ झाल्यानंतर सगळ्यांनी जोडप्याने येऊन जोडीने किंवा जे सिंगल असतील त्याने तसं येऊन देवाला दिवटी दाखवली आहे आणि दिवटी दाखवून डान्स करायची अशी प्रथा होती. तर प्रत्येकाने येऊन त्याची खूप धमाल घेतली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता की आमचे सगळे भाऊबंद आहेत, आमच्या सगळ्या वहिन्या भाऊ सगळेजण येऊन देवाला दिवटी दाखवून जी आपली रीत आहे रिवाज आहे तो दाखवून डान्स करत होते. आणि या सगळ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकदम मजा केली. सगळेजण एकदम एकत्र भेटले आहेत. त्यामुळे हा जो आयोजन ज्यांनी कोणी केला आहे त्या सगळ्या बाबांना, आईंना, वहिनींना, दादांना खूप खूप धन्यवाद. असेच प्रोग्राम तुम्ही नेहमी अरेंज करत जा, कारण अरेंजमेंट करणं खूप कठीण असतं. तर यासाठी परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि आम्ही सगळ्यांनी डान्स केल्यानंतर वाघ्यासोबत मुरली नाचायला पाहिजे म्हणून एक स्त्री ॲज अ मुरली म्हणून आणली होती आणि मग ती गोंधळासमोर नाचत होती. तर बघा मजा. आणि गोंधळ झाल्यानंतर गोंधळाची सांगता ही देवाच्या सगळ्यांनी पाया पडून करायची होती. तर सगळेजण आम्ही लाईन बाय लाईन देवाचा नमस्कार करत होतो, देवाच्या पाया पडून घेत होतो. गोंधळ घालून झाल्यानंतर आम्हाला जे गोंधळी होते त्यांनी माझ्या मिस्टरांच्या गळ्यात एक लंगार किंवा एक लोखंडी वस्तू बनलेली गळ्यात घातली आणि ते नंतर आम्ही त्या लोखंडी वस्तूंची पूजा करायला निघालो. तिथे गेल्यानंतर एक दगड होतं, त्या दगडावरती आम्ही हळद कुंकू वाहून त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही केलं. पण आम्ही का केलं हे आम्हाला, ही रीत काय आहे ते आम्हाला खरंच माहिती नाही. जर तुम्हाला कोणाला याची आयडिया असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा की ही पूजा का केली जाते. आणि त्याच्यानंतर हा जो लंगार आहे तो जोरात खेचून त्याच्यातून एक छोटी लोखंडी कडी भेटली आणि त्या कडीचं पूजन त्यांनी आम्हाला दैवतांसोबत करायला सांगितलेलं आहे. त्यामागचं कारणसुद्धा कळालं नाही. आम्ही त्यांना विचारलं, ते सांगतो म्हणाले आणि पण वेळेच्या अभावी ते आमच्याकडून परत आम्ही विसरून गेलो. तर हीच ती कडी आहे जी त्यांनी आम्हाला पूजन करून देवाऱ्यामध्ये कुलदेवतांच्या घरी ठेवायला सांगितलेली आहे.
त्यानंतर उत्तरार्ध पूजा म्हणजे जे देव मांडले होते त्यांची उत्तरार्ध पूजा नैवेद्य दाखवून करायला सांगितली. त्यासाठी आम्ही देवाला नैवेद्य आहे ते अर्पण केलं आणि क्रिशूलासुद्धा याच्यामध्ये नैवेद्य हवा होता. तोसुद्धा म्हणाला की मला पण पाणी हवं आहे म्हणून. त्यानंतर भटजींनी त्यालासुद्धा पाणी दिलं आणि अशा प्रकारे उत्तरार्ध पूजा करून आम्ही सगळेजण जेवायला बसलो. आणि आमच्याकडे खंडोबाचं जे जेवण आहे ते मीठ म्हणजे मटणाचं जेवण केलं. आणि फायनली आम्ही जेवण करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. बघू शकता आमची सर्व मंडळी थकलीच आहेत आणि थकली असली तरी आज संध्याकाळी आमच्याकडे मोठी मिरवणूक होणार आहे आमच्या बँजो. तर त्याच्यासाठी तुम्ही आमचा पुढचा ब्लॉग अजून कंटिन्यू बघत राहा. अशा प्रकारे घरी येताना सुद्धा फुल धमाल बसमध्ये चालू होती. सगळी आमची मंडळी आहे ती एकदम जोशात डान्स करत होती. तर मजा 5.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आमच्या गावी पोहोचलो. आम्ही देव घेऊन आणि तिकडे बघू शकता बँजोचा वर्षा चालू आहे. बँजो मस्त वाजत आहेत आणि आम्ही आता आमच्या देवांचा जल्लोष करत आम्ही आमच्या मंदिरात घेऊन जात आहे. चला पुढे बघूया, दाखवतो तुम्हाला. बघू शकता आमच्या नार्लीकर भाऊबंद मंडळीचा जल्लोष. अशा प्रकारे एकदम जल्लोषात असंख्य नंबरने आम्ही सगळेजण खूप भंडारा उधळत नाचत एकदम डान्स करत होतो. सगळेजण एकदम दुःख विसरून एकदम देवाच्या नाचण्यात मग्न झालो होतो आणि ह्याच्यामध्ये खूप मजा आली. तर सगळ्या म्हात्रे मंडळींना हीच विनंती आहे की अशीच मजा दरवर्षी करूयात आणि पुढच्या वर्षीसुद्धा असाच चांगला प्लॅन करूया. फायनली आमचे सर्व भाऊबंद मंडळी आमच्या मंदिरातून आले. हा आमचा भाऊबंद मंडळीचा मंदिर. तर आता जे व्हिडिओमध्ये बघताय ते आमचं नारळीकर भाऊबंद म्हणजे आमच्या पूर्ण म्हात्रे परिवाराचं कुलदेवतांचं मंदिर आहे आणि हा आमचा देवाचा देवारा आहे. तर अशा प्रकारे सुमार 9:30-10च्या सुमारास आमची मिरवणूक आमच्या मंदिरापर्यंत पोहोचली आणि सगळ्यांनी खूप धमाल केली. तिथे पण खूप डान्स. त्यानंतर रात्री आपले जे देव आहेत ते देवाऱ्यामध्ये पोचल्यानंतर आपल्या देवळामध्ये पोचल्यानंतर सगळ्यांनी एकदम हास्यविनोद करून रात्रीचं जेवण करून या कार्यक्रमाची सांगता केली. तर परत एकदा ह्या प्रोग्रामसाठी सगळ्या नार्लीकर भाऊबंदांना खूप मोठा थँक्यू. आणि अशाच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.